नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, इंदापूर तालुक्यामध्ये पुन्हा राजकीय गणित आपल्याला बिघडताना दिसतंय. इंदापूर शहराच्या नगरपालिकेची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील, प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांची जी आघाडी झालेली आहे, कृष्णा भीमा विकास आघाडी, या आघाडीला सपाटून मार खावा लागला. आता प्रदीप गारटकर यांचा पराभव का झाला, कसा झाला, मी त्याच्यावरती पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विश्लेषण केलेलं आहे. आपण सर्वांनी ते पाहिलेलं देखील असेल. तर आता पुन्हा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर 1-2 दिवसात होतीलच आणि या निवडणुकीमध्ये पुन्हा हे तिन्ही नेते आपल्याला एकत्र असताना दिसतात. परंतु त्याच्या अगोदर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्न सुरू आहेत. नितीन गडकरींच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांचा पक्ष प्रवेश होता, परंतु अचानक नितीन गडकरींचा कार्यक्रमच रद्द झाला आणि त्यामुळे हा पक्ष प्रवेश सुद्धा लांबणीवर पडला गेला. आता हर्षवर्धन पाटील यांना कधी भाजपमध्ये जाईल असे वेध लागलेले आहेत, परंतु भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याचा मुहूर्त काय लागताना आपल्याला दिसत नाही. त्यातच आता महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि त्याच्यामुळं सगळीच मंडळी निवडणुकांमध्ये व्यस्त आहे. आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील. आता या निवडणुकीमध्ये नेमकं काय करायचं त्याची सध्या ह्या तिन्ही नेत्यांची चर्चा सुरू आहे. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. इंदापूर तालुक्याचं मंत्रिपद अनेक वर्षे सांभाळणारे, महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून आणि इंदापूर तालुक्याला मंत्रिपद मिळवून देणारे हर्षवर्धन पाटील हे 4 टर्म आमदार झाले आणि 4ही टर्म त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं. मित्रांनो, आता हे स्थान मिळाल्यानंतर त्यांच्या ताब्यात ज्या असणाऱ्या ज्या काही संस्था होत्या, जसं की कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील साखर कारखाना, निराविमा साखर कारखाना, शिक्षण संस्था, दूध संस्था, अशा ज्या काही प्रमुख संस्था होत्या, या संस्था कशा पद्धतीनं चालल्या आपण पाहिलं. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटील हे एकेकाळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांचं नाव चर्चेत होतं, परंतु 2014 साली त्यांचा दत्ता मामा भरणे यांच्याकडून पराभव झाला. तेव्हापासून सलग त्यांचा 3री टर्म पराभव झालेला आहे. आता इंदापूर शहराची जी नगरपालिका आहे, 7-8 वर्षांनी तिची निवडणूक लागली होती आणि या निवडणुकीमध्ये मात्र दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील असा पॅनल होईल असं लोकांना वाटत होतं, की तिरंगी निवडणूक होईल. प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष होते आणि त्यांचा एक पॅनल होईल, प्रवीण माने यांचा एक पॅनल होईल आणि हर्षवर्धन पाटील यांचा एक पॅनल होईल असं लोकांना वाटत होतं. परंतु त्याच्या उलट झालं. प्रदीप गारटकर यांनी बंडाचं निशाण हाती घेतलं. जिल्हा अध्यक्ष असताना सुद्धा त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि नगरपालिकेची निवडणूकच लढवायचं असं काहीच ठरवलं. त्याच्या अगोदरपासून ते भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांच्या गाठीबिटी घेत होते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी. परंतु असं ठरलं की नगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर, नगरपालिका जिंकून आणल्यानंतर मग सगळ्या नगरसेवकांना घेऊन आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा असं काहीच त्यांना वाटलं. आता नगरपालिकेची निवडणूक झाल्यावरती मात्र हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी प्रदीप गारटकर यांना साथ दिली हे आपण पाहिलं. ही निवडणूक झाली. निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांना सपाटून मार खावा लागला. अक्षरशः 20 पैकी फक्त 6 लोक निवडून आली. 14 ठिकाणी पराभव झाला आणि नगराध्यक्ष पदाचा पराभव हा निसटचा झाला असं म्हणता येईल. 120 मतांनी भरत शाह हे निवडून आले.
आता प्रदीप गारटकर यांचं पारडं जड असताना सुद्धा भरत शहा निवडून आले, हे आश्चर्यजनक गोष्ट आहे. सगळे लोकांना वाटायचं की प्रदीप गारटकर निवडून येतील, परंतु त्याची अनेक कारणं असतील, बरीच कारणं. तर आता निवडणूक झाल्यानंतर मात्र त्यांनी गाव दौरा चालू केला. म्हणजे शहरामध्ये ज्या ज्या मतदारसंघामध्ये जे काही मतं पडली त्या मतदारांचा आभार दौरा ठेवण्यात आला. आता या आभार दौऱ्याच्या वेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिघजण म्हणजेच त्रिमूर्ती आता एकत्र आलेलो आहे. प्रवीण माने भारतीय जनता पक्षामध्ये, आम्ही दोघं अपक्ष आहे अजून सुद्धा. म्हणजे हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आहेत, फक्त ते नावापुरते. तर प्रदीप गारटकर हे राष्ट्रवादीचे आहेत, परंतु त्यांनी राजीनामा दिलेला आहे. तर त्यांनी आता असं जाहीर केलेलं आहे की येणाऱ्या ज्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, या निवडणुका मात्र कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातूनच ह्या निवडणुका लढवायच्या. आणि ह्या निवडणुकीला जे काही लोक निवडून येतील म्हणजे पंचायत समिती ताब्यातच घ्यायची असा चंगच बांधलेला आहे. आणि जेडपीला जे 8 सीट आहे ती 8च्या 8 निवडून आणायचे. आणि नगरपालिकेचे 6 नगरसेवक आणि हे सगळं घेऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचे. कारण की तिथं भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा ढिगारा झालेला आहे. तिथं एवढे लोक झालेले आहेत की कोणाचा कोणाला मेळ लागा नाही. आपण काल पाहिलं की नाशिकमध्ये अनेकांनी प्रवेश केलेला होता आणि प्रवेश खूप लोकांचा झाल्यामुळं महानगरपालिकेला तिकीट कोणाला मिळेल याची गॅरंटी राहिली नाही. त्याच्यामुळं जे जुने भाजपवाले आणि नवीन भाजपवाले दोन्ही मोठ्या मोठ्याने काल रडत होते. आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालेले की तिकीट मिळेना म्हणून रडत होते. तर भाजपचा फुगा हा फार मोठा वाढत वाढत गेलेला आहे. आणि त्यात आता हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर हे सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये जायला तयार आहेत. तसं पाहता आता इंदापूर तालुक्याला भारतीय जनता पक्षाची ताकद फार कमी आहे. आता ती प्रवीण मानेंच्या रूपाने थोडेफार प्रमाणात वाढली, परंतु आता हे हर्षवर्धन पाटील आणि प्रदीप गारटकर जर भाजपामध्ये गेले तर प्रवीण मानेंचं पुन्हा काय होणार, प्रवीण मानेंचं भवितव्य अंधारात आहे, हे सुद्धा आपण आपल्या लक्षात येते. तर त्याहून दुसरी गोष्ट अशी की आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र या ठिकाणी जे उमेदवार उभे केले जाणार आहेत तर त्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी या तिघांना प्रयत्न करावा लागणार आहेत आणि आतोनात प्रयत्न करावा लागणार आहेत. तेव्हाच काही मंडळी निवडून येईल. तालुक्यामध्ये असं बोललं जातं की दत्तात्रय भरणे यांची प्रचंड अशी ताकद वाढलेली आहे आणि या ताकदीसमोर भले भले वाऱ्याच्या वावटुळीसारखे वावटून जात आहेत. आपण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघितलं की प्रदीप गारटकर यांचं पारडं जड आहे असं सगळ्यांना वाटत होतं. तरी देखील दत्ता भरणे यांचा जो उमेदवार होता भरत शहा हे 120 मताने निवडून आले. तर अख्खी नगरपालिका म्हणजे दणदणीत विजय असा म्हणायचा, 14 जागा निवडून आल्या. आता झेडपी पंचायत समितीनं सुद्धा असंच होतंय की काय याची शंका आहे. परंतु हर्षवर्धन पाटील प्रवीण माने यांना असं वाटतंय की आता हे शहरातलं मोजकं मतदान होतं. आता ग्रामीण भागाचं जे मतदार आहे तो ग्रामीण मतदार जो आहे हा कुठंतरी आपल्या पाठीशी आहे असं काहीसं वाटतंय. तर बघा हे जे झेडपी पंचायत समितीची जी निवडणूक आहे ही विरोधी मंडळी राजकारणामध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करते, तर सत्ताधारी आपलेच कसे सगळ्यात जास्त निवडून येतील असा प्रयत्न करते. आता जर प्रवीण माने, प्रदीप गारटकर आणि हर्षवर्धन पाटील यांनी जर भारतीय जनता पक्षाच्या जर तिकिटावरती सगळीच लोक उभी केली तर मात्र प्रचाराला देवेंद्र फडणवीस आणि अख्खं मंत्रिमंडळ येईल. इंदापूर नगरपालिका जी आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा असंच काहीसं झालं की जर भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती जर सगळी लोक उभी केली असती तर मात्र त्या सुद्धा निवडणुकीला
देवेंद्र फडणवीसांसहित सगळे भारतीय जनता पक्षाची लोक प्रचाराला आली असती आणि त्यातून काही का होणा पण फरक पडला असता. म्हणजे जे 120 मतांनी जे शहा निवडून आले ते गारटकर सुद्धा निवडून आले असते 120 मतांनी. परंतु असं झालं नाही. परंतु आता ह्या झेडपी पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तर भारतीय जनता पक्षाचं कमळ चिन्ह आपल्याला दिसतंय का? पुन्हा नगरपालिकेमध्ये जे भीमा कृष्णा विकास आघाडी ही जी स्थापन केलेली होती ह्याच्याच माध्यमातून निवडणुका लढवल्या जात आहेत की काय, असं सध्याचं चित्र आहे. परंतु आता ही येणारी निवडणूक काही साधी सोपी नाही. प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये 25 ते 30 हजाराच्या दरम्यान मतदान आहे. इंदापूर नगरपालिकेचं 30,000 मतदान 25,000 मतदान होतं. परंतु ह्याच्यामध्ये एक जिल्हा परिषदेचा गट हा 30,000, 25,000, 30,000 अशा मताधिक्याचा आहे आणि 8 मतदारसंघ आहेत. पंचायत समितीचे सुद्धा गण वाढलेले आहेत आणि यामध्ये दत्ता भरणे यांच्याकडे मात्र उमेदवार मागण्याची चढाओढ लागलेली आहे. उमेदवार मागणाऱ्यांची संख्या खूप आहे आणि त्यातले जे नाराज होतील तेच उमेदवार मात्र भीमा कृष्णा विकास आघाडीला सुद्धा मिळतील असं काहीच आपल्याला दिसतंय. तर या निवडणुकीत तरी विरोधकांना विजय प्राप्त होतोय का हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये कळणार आहे आणि या विजयावरती विरोधकांचं भवितव्य सुद्धा आधारलेलं आहे असंच काहीसं चित्र आपल्याला दिसतंय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.